अशोक खरातला घेऊन ईडीचे अधिकारी मुंबईत पोहोचले. थोड्याच वेळात मुंबईतील पीएमपीएलए कोर्टात हजर करणार. प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीला पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते. सूत्र. रायगडमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून रस्सीखेच. शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने येण्याची शक्यता. सुनील तटकरे, भरत गोगावलेंचे पुत्र इच्छुक. राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरूच. तटकरे पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती. नव्या कार्यकारिणीत पटेल तटकरेंना डावललं. तटकरेंनी शरद पवार मुख्यमंत्र्यांची परस्पर भेट घेतल्यानं चर्चा. शरद पवार गटाची महत्वपूर्ण बैठक बुधवारी 20 तारखेला मुंबईत होणार. बैठक. शरद पवार, सुप्रिया सुळे बैठकीला राहणार उपस्थित. मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात अतिक्रमण हटाव. रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. पश्चिम रेल्वेकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई. नीटचा पेपर 30 एप्रिललाच. शुभमच्या हातात. एका प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखात विकल्याचा संशय. 3 मे पूर्वीचा पेपर विक्री सुरू झाल्याचा संशय. सीबीआयकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी. मोठेगावकरमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान. मोठेगावकरचे सर्व क्लास बंद करा, अन्यथा आंदोलन करू. उबाठाच्या चंद्रकांत खैरेचा इशारा. नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात भाजयुमो आक्रमक. प्रशासकीय अनास्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला. निकाल रखडणे. परीक्षांमधील सावळा गोंधळ यामुळे भाजप युवा मोर्चाचा संताप. आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत भाऊगर्दी. पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ. मुंबईत पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महाग. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा तर डिझेल नसल्यानं शेतकाम रखडली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. वसमतमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा मोर्चा. कात्रज परिसरात रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला. रिक्षात प्रवासी भरण्यावरून झाला होता वाद. आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून केला व्हिडिओ. 2 आरोपींना भंडारा पोलिसांनी केली अटक. घरगुती वादातून आईचं टोकाचं पाऊल. आईनं 3 वर्षांच्या मुलासह तलावात घेतली उडी. वर्ध्याच्या कारडा गावातील धक्कादायक घटना. आई आणि मुलाचा तलावात बुडून मृत्यू. महाराष्ट्रासह इतर 16 राज्यात पावसाचा इशारा. देशातील 17 राज्यात अलर्ट जारी. शेतकरी आणि मच्छीमारांनी सतर्क राहावे. हवामान विभागाचं आवाहन. जळगावातील तापमानाचा पारा वाढला. केळी बागांना फटका. फळांची गुणवत्ता खालावली. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. भटक्या कुत्र्यांबाबतच्या आदेशात बदल करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. शाळा रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम. ऋषिकेशमध्ये उज्जैनी एक्सप्रेसचा मोठा अपघात. एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले. योग सिटी रेल्वे स्टेशन जवळ अपघात. उद्योजक गौतम अदानींना मोठा दिलासा. अमेरिकेच्या न्याय विभागानं अदानींवरील आरोप हटवले. न्यूयॉर्कमध्ये अदानींविरोधात होती केस सुरू. रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेनं दिली 1 महिना मंजुरी. काही देशांसाठी 1 महिना मुदत वाढवली. आज राजस्थान समोर लखनौचं आव्हान. दोन्ही संघांसाठी सामना महत्त्वाचा.